नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करणार आहोत शेपूची भाजी। त्यासाठी शेपू बारीक कट करून घेतला, स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मुगाची डाळ ही मी 1-1.5 तास भिजवून घेतली आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण मी ठेचून घेणार आहे ओबड-धोबड आणि त्यानंतर कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल छान असं गरम झालं की नंतर मी जिरं घालणार आहे। तर जिरं छान असं फुललं पाहिजे। त्यानंतर थोडीशी हळद पण घातली आणि हिरवी मिरची आणि लसणाची आपण जी पेस्ट केली होती तीही टाकली। छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर शेपूही टाकून दिला। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि जी मुगाची डाळ आपण भिजवलेली आहे तीही वरतून आता टाकून घेऊ। मुगाच्या डाळीने खूप छान टेस्ट येते भाजीमध्ये। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पालेभाज्यामध्ये शक्यतो स्टार्टिंगला मी मीठ टाकतच नाही, कारण काय होतं की जेव्हा आपण भाज्या फोडणीला टाकतो पालेभाज्या तेव्हा खूप जास्त दिसतात त्या आणि जेव्हा त्या शिजून निघतात तेव्हा कमी होतात। मोस्टली आपण जेव्हा सुकी भाजी करतो तेव्हा। त्यानंतर मी लास्टलाच मीठ टाकते। चवीनुसार मीठ टाकलं तुम्ही बघू शकता की ती चमचमीत अशी आपली इथे शेपूची भाजी तयार झाली आहे। तर कोणाकोणाला आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।